नमस्कार मित्रांनो, आज आपण देशभरात चर्चेत असलेल्या संचार साथी ॲपच्या नव्या वादाची सविस्तर माहिती पाहणार आहोत। हे ॲप का ट्रेंडमध्ये आलं, सरकारने कोणत्या नवीन सूचना दिल्या, विरोधक नेमकं काय म्हणतात आणि तुम्हाला म्हणजे मोबाईल युजर्सवर याचा नेमका काय परिणाम होणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। दूरसंचार विभागाने मोठा आदेश जारी केला आहे। आता भारतात विक्रीसाठी तयार होणाऱ्या प्रत्येक नव्या मोबाईलमध्ये संचार साथी ॲप प्री इन्स्टॉल असेल। फोन पहिल्यांदा ऑन केला की हे ॲप थेट स्क्रीनवर दिसेल। मोबाईल फसवणुकीपासून संरक्षण, हरवलेले फोन शोधणे आणि दूरसंचार सुरक्षितता वाढवणे हा सरकारचा यामागे मुख्य उद्देश आहे। या ॲपमधून तुम्ही अनेक गोष्टी करू शकता, जसे की तुमच्या नावावर किती कनेक्शन सक्रिय आहेत ते तपासू शकता, चोरी किंवा हरवलेला फोन ब्लॉक करू शकता, फसवे वेब लिंक रिपोर्ट करू शकता, संशयास्पद कॉल व नंबरची तक्रार करू शकता, बँक आणि वित्तीय संस्थांचे अधिकृत संपर्क क्रमांक तपासू शकता, संशयित फ्रॉड किंवा स्पॅमची तक्रार त्वरित नोंदवू शकता, वापरात असलेला मोबाईल हँडसेट मूळ आहे की नकली याची पडताळणी करू शकता, भारतीय नंबरसारखे दिसणारे आंतरराष्ट्रीय कॉल्स रिपोर्ट करता येतात। विभागीय अधिकाऱ्यांच्या मते सध्या युजर्सना अनेक सेवांसाठी वेबसाईटवर जावे लागते, ज्यासाठी वेळ लागतो। ॲप सक्तीचे केल्याने हे सर्व काम अधिक वेगाने आणि सुलभपणे होऊ शकेल। विशेष म्हणजे तक्रार करताना IMEI क्रमांक लक्षात ठेवण्याची गरजही उरणार नाही, कारण ॲप फोनमधील माहिती स्वतः वाचू शकते। थोडक्यात हे ॲप फोनमध्ये प्री इन्स्टॉल असेल, ते डिलीट करता येणार नाही, डिसेबलही करता येणार नाही। हे ऐकून सोशल मीडियावर गोंधळ उडाला आणि विरोधकांसह अनेकांनी थेट सरकारवर हेरगिरी करण्याचा आरोप केला। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या, सरकार नागरिकांच्या फोनमध्ये डोकावू पाहते। हे हेरगिरीचं षडयंत्र आहे। देशाला हुकुमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यांच्या मते सायबर सुरक्षा गरजेची असली तरी त्यासाठी प्रत्येकाच्या फोनवर सरकारची नजर असणं योग्य नाही। प्रियंका गांधींबरोबर अनेक राजकीय नेत्यांनी, सेलिब्रिटींनी या ॲपवर टीका करायला सुरुवात केली आहे। या ॲपचा वाद आणखी वाढत असल्याने केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्ट उत्तर दिलंय की संचार साथी अनिवार्य नाही। तुम्हाला वापरायचं असेल तरच वापरा, नको असेल तर डिलीट करा किंवा डिसेबल करा, तुमची निवड। ॲप नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी नाही। कॉल रेकॉर्डिंग, मॉनिटरिंग, हेरगिरी काहीही केलं जाणार नाही। नव्या फोनमध्ये ॲप असणार, पण त्याचा वापर करण्याची जबरदस्ती नाही, हे सरकारनं स्पष्ट केलं। जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुढच्या व्हिडिओत भेटूया।